हरिओम. मी प्रशांत सिंह वराडकर, वेंगुर्ला उपासना केंद्र. माझा अनुभव 2018 साली मी बापूंकडे यायला सुरू झालो उपासनायला. शनिवारची उपासना सुरूच असताना मला उपासना अर्ध्यावर आल्यावर मला मूतखड्याचा त्रास होता. त्या त्रासामुळे मला असह्य वेदना सुरू झाल्या. पण मी उपासना सुरू असताना उपासनेतनं उठलो नाही. बापूंना म्हटलं काय होईल ते होईल, दुखेल केवढं होईल, कसं काय, पण मी उपासना थांबणार नाही. उपासना पूर्ण होईपर्यंत मी कळा सहन केल्या. नंतर मिसेस पण उपासनेला होती. तिला मी सांगितलं असं असं मला त्रास होतो आहे. उपासना संपल्यानंतर मी दर्शन घेऊन लगेच घरी गेलो. पेन किलरची गोळी घेतली आणि मी आराम करायला म्हणून खोलीत झोपायला गेलो. नंतर काही वेळाने 15-20 मिनिटांनी मिसेस उपासना संपल्यानंतर घरी आली. तर ती म्हणाली हे औषध घ्या, आयुर्वेदिक आहे. तर आमच्या उपासना केंद्रात करलकर म्हणून आहेत, ते आयुर्वेदिक औषध देतात मूतखड्यावर. ते आमच्या उपासना केंद्रातले एक साळगावकर म्हणून आमचे बंधू आहेत. त्यांनी माझ्या मिसेसला सांगितलं ते औषध आहे म्हणून. ते औषध घेऊन ती घरी आली, मला औषध दिलं. थोड्या वेळाने मला आराम मिळाला आणि 1-2-3 दिवस ते मी औषध सतत घेतलं. ते औषध संपल्यावर करलकर यांनी मला पुढचा डोस म्हणून दुसरं औषध मूतखडा पडण्याचा म्हणून दिलं आणि लगेच 1-2 दिवसात माझा तो मूतखडा पडून गेला. याच्यापूर्वी मी खूप औषधं केलेली पण कधी मूतखडा पडून गेलेला नव्हता. आणि बापूंच्या उपासनेतच मला औषध मिळून बापूंमुळेच माझा तो मूतखडा पडून गेला. आणि आज तागायत 23 साल सुरू आहे. आत्ता 23 सालापर्यंत मला अजून तो त्रास नाही. मी त्यातनं पूर्णपणे बरा झालेलो आहे. ही बापूंचीच कृपा, बापूंचाच आशीर्वाद. श्रीराम अंबतने.